खाले बेटा। आमच्या शेवग्या झाडाला आज फुलं आलेली आहेत। हरे कृष्णा, सुप्रभात मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आजचं वातावरण खूप खराब आहे, 8:15 वाजून गेलेले आहेत तरी अजून सूर्यनारायणचं दर्शन नाही झालं। शेगडीवरती मी एका साईडला काढा शिजवायला ठेवलेला आहे, एका साईडला मी चंदन बटव्याची भाजी शिजवायला ठेवलेली आहे आणि आता मी तुळशी पूजन आणि चौकट पूजन घेते आणि नंतर मग टेरेसवरती जाते। चला तर मग मी आता टेरेसवरती जाऊन येते। याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आहेत, जल आहे, पशुपक्ष्यांसाठी ठेवून येते आणि थोडा वेळ बसते। आज पाणी तर खूप शिल्लक आहे, थंडी आहे ना त्याच्यामुळे पशुपक्षी पण पाणी पित नाहीत जास्त असं वाटतंय मला। हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण। सूर्यनारायण हलके हलके ढगाच्या बाहेर येत आहेत। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। कशाचा तरी स्फोट झालेला आहे, त्याच्यामुळे पशु पक्ष्याचे सैरवैर झालेले आहेत आणि फिरतात आकाशातून इकडे तिकडे सगळीकडे बघा। हा, ते सुद्धा खूप घाबरतात जीवायला, शेवटी जीव आहे प्रत्येकाचा। वा वा वा। मग आजी चहा पाणी झालं का? झालं। पाहिला लागतो। आजीला डायबिटीज आहे पण चहा शिवाय जमत नाही। हा, चहा लागतो, चहा प्रिय आहे आजीला खूप। गेले तर जाऊ दे, गेले तर काय पण चहा लागतो। हा, चहा खाऊन पण मरायचं आहे ना। हा, आजी खूप बिंदास्त आहेत, निर्दस्त आहेत आजी, खूप असे फ्री राहतात त्याच्यामुळे। हा, मन तृप्त करायचं पण लिमिटेशन असतं आजीचं, लिमिटेशन असतं। थोडस चहा घेतात सकाळी आणि संध्याकाळी, जास्त नाही घेत, तेवढं ठीक आहे ना। शुगर पण पाहिजे पाहिजे ना, एकदम कमी झाला पडायचं। हा, चक्कर येऊन पडायला। हा, बरोबर आहे। चालतं, फिरा आजी फिरा। एकदा पडले होते। कुठे पडलेला? घरात। हा, शुगर कमी झाल्यावर ना, बरोबर आहे। हा, शुगर पण गरजेचे आहे, थोडीशी शुगर पाहिजे, जास्त नाही। हा, आज रविवार आहे, सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ थांबले टेरेसवरती आणि टेरेसवरती आल्यानंतर खूप छान वाटतं, मोकळं मोकळं वातावरण, शुद्ध हवा। दूध आलेलं आहे आमचं। चला तर मग आम्ही आता काढा पिते। अरे अद्रक खूप टाकलेले ना, तर असं तिखट लागतंय घरामध्ये। तुझ्यावर मला आशा आहे, तुझ्याशी माझी उम्मीद आहे। काय ते शिक, काय ते कर। ती बारक्याला काय आहे, अवघड आहे त्याला। मी आता ह्या 2 वर्षात ना, मी गावाकडची जागा आपली शेत आहे तिथे मी फळबाग लावणार, ती डेव्हलप करणार आणि व्हॉलंटरी घेणार आणि तिकडे जाणार। मग आम्हाला चांगली ऑर्गॅनिक फळं खायला मिळतील आणि मग मनीषला पण त्याला आहे ना त्याची आवड निर्माण करून त्यालाही त्या फळबागेत। हा, शेती काही वाईट नाहीये, शेती खूप चांगला व्यवसाय आहे। शेतीकडे फक्त व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, तर भरपूर इन्कम आहे त्याच्यामध्ये। आता मी आणि फोंडेजी जेवण करत आहोत। दादूचा माझा उपास आहे, मला तर क्रिकेट खेळायला गेलेला आहे, तो अजून आलेला नाही, म्हणून मी आणि फोंडेजी तर जेवण करतोय। तुम्ही सुद्धा या टेस्टी जेवण करायला। आज जेवणामध्ये मी भात आणि चंदन बटाट्याची भाजी बनवलेली आहे। आमचं जेवण झालेलं आहे।
आणि मना आता जेवण करत आहे. खाले बेटा. मी आणि फोंडूजी आता आम्ही दुसऱ्या घरी चाललेलो आहोत. मना म्हणतो ह्या घराला पहिलं घर आणि नवीन घराला दुसरं घर म्हणायचं. म्हणजे ठीक आहे बाबा, चला आता दुसऱ्या घरी चाललेलो आहोत मी आणि फोंडूजी. बसू का फोंडूजी? चलिए. फोंडेजी यायची झाड पण मारत आहे आणि फोंडेजीने झाडांना पाणी सुद्धा घातलेलं आहे. मी मागे मावशींशी गप्पा मारत थांबली थोडा वेळ. धन्यवाद आपका. हा, मी आतले रूम झाडू मारते फोंडेजी, काळजी करू नका तुम्ही. घर मी स्वच्छ झाडू मारलेलं आहे आणि आत्ता गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसं कोमट पाणी पिलेलं बरं आहे, नाहीतर कशाला खूप त्रास होईल. कोमट करून पाणी पितो. पांजी देते, थांबा जरा. फोंडेजीने जिना घट मारलेला आहे. चहा नहीं मिलेगा, चहा नहीं मिलेगा. नाही आता तर आलो, 1 तास पण नाही झाला फोंडेजी येऊन. आपण आपका चाय 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 चालू हो गया. टाइम झाला. इथं दूध वगैरे नाही. हो पावडर नाही, पावडर ती नाही, खतम हो गई. फोंडेजीला काहीतरी खोटं बोलून सांगा. कटवावं लागतं की चहा टाळावं लागतं. फोंडेजीसाठी चहा बनवलेला आहे. मी टाळत होते चहा बनवायचं, फोंडेजी म्हणजे कोरा बनवलं पण नशिबाने थोडीशी मीठ पावडर होती, त्याची चहा बनवलेला आहे मी. या टेस्टी टेस्टी चहा. चहा पण टेस्टी असतो नाही का फोंडेजी? तुला नाही घेतला? मला नको चहा. एक तर मला चहा नाही आवडत. चहा प्यायचा असेल तर मी गुळापासून मांडलेला चहा पीत असते. हा तुम्ही घ्या चहा. तर आमच्या शेवग्या झाडाला आज फुलं आलेली आहेत आणि ती फुलं पाहून मला खूप आनंद झालेला आहे. काही दिवसातच याला शेंगा सुद्धा येतील आणि ह्या शेंगा खायला खूप चवदार आहेत. आम्हाला माहिती आहे खूप चवदार शेवगा आहे हा. पांढरी पांढरी फुलं आलेली आहेत. आता बघूया किती शेंगा येतील त्या. मी आज खूप आनंदित आहे. कधी माणूस असं म्हणतो ना, जे झाड लावतो ते आपण फळ खात नाही स्वतः, पण माझ्या बाबतीत असं नाही झालं. जेवढी झाडं मी लावलेली आहेत त्या झाडांचं मी फळ खाल्लेली आहेत. आमच्या सोसायटीमध्ये जांभळाचं झाड लावलं, नारळाचं झाड लावलं, तर मी जांभळं पण खाल्ली, नारळ सुद्धा खाल्ला आणि आता शेवग्याचं शेंग पण खाणार आहे. मस्त आहे ना? चला तर आम्ही आता घरी चाललेलो आहोत, आमच्या पहिल्या घरी. कारण आज डीमार्टमध्ये जायचं आहे. किराणा माल थोडासा आणायचा आहे. जवळजवळ 2 महिन्यानंतर मी चाललेली आहे. मी ठराविकच वस्तू डीमार्टमधून आणत असते, जसे की साबण, पावडर, वॉशिंग एरियाचं लिक्विड वगैरे असं ठराविक वस्तू आणत असते. तर त्या घ्यायच्यात मला आज. फुलं आली मावशी शेवग्याच्या झाडाला. आता लवकर शेंगा खायला मिळतील. आता भरपूर शेंगा येतील. पहिलं फळ तुम्ही खा आणि मला फोन करा कोण काढून घेतलं तर. कारण पहिलं फळ खायचं आपल्याला. 2-4 फुलं घेते तोडून, पूजेसाठी सकाळी होतील ना. छान, बास झालं. चिमण्या बघा पोलिस गेल्या उडून. चिमण्या इथं भरपूर बसलेल्या ज्वारी खात होत्या. अजून काही आहेत. वा वा, खावा खावा खावा. चांगलं आहे. पशु पक्ष्यांना थोडंसं अन्न दिलंच पाहिजे. तेवढं आपलं मनुष्य जातीचं कर्तव्यच आहे पशु पक्ष्यांना खायला घालणं. चला तर मग फायनली 7 वाजता आम्ही आमच्या राहत्या घरी पोहोचलेलो आहोत. दुपारी 3 वाजता नवीन घरातून निघालेलो. आता 7 वाजता पोहोचलेलो आहोत आणि एवढं सगळं सामान आणलेलं आहे. ही भाजी आणलेली आहे उद्यासाठी. उद्या भोगी आहे ना, ही सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि किराणा मला आणलेला आहे डीमार्ट मधून. हांजी, वा 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 वा, छान 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 छान.
दादूनी माझ्या काहीतरी सरप्राईज फूड बनवलेलं आहे आमच्यासाठी. भरपूर आहे ना बाळा? मला खूप भूक लागली द्या. कसले नूडल्स बनवलेले तू? होल व्हीट A few moments later. नूडल्स. होल व्हीट नूडल. अच्छा, छान आहेत का चवीला? अरे होल व्हीट म्हणजे होल व्हीट व्हीट नाही, व्हीट व्हीट. व्हीट. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय स्वयंपाक बनवला का आमच्यासाठी? नाही. हाय राम भगवान, मी आता एवढे थकून आले ना, असं वाटलं की मला कोणतरी मला आईचं ताट देईल का जेवायला संध्याकाळी, पण नाही, याने असले नूडल्स बनवून ठेवलेले आहेत. काय करायचं, चला लाडू खा. दिए लगाओ, भगवान के सामने प्रार्थना करू. चला तर मैत्रिणींनो, आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.